रोहा पोलीस ठाणे हद्दीत भागीरथी खार गोफणमध्ये एक वृद्ध महिला निलिमा नारायण वर्सोलकर ह्या सुखी मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात। या ठिकाणी एक नवरा बायको जोडपे स्कूटरवरती येऊन थोडी सुखी मच्छी विकत घेतली आणि मच्छी विक्रेत्यानं गळ्यामध्ये सोन्याची माळ घातल्याची पाहणी करून पुढे शेणसई बाजूकडे निघून गेले। काही वेळांनी त्वरित त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून ह्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातले 3 तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीनं खेचून रोहा शहराकडे पळ काढला। वृद्ध महिलेनं आरडाओरड केल्यानं तिथल्या जागरूक नागरिकांनी लगेचच रोहा पोलीस ठाणे येथे या घटनेबद्दल माहिती दिली। निरीक्षक पाटील यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्टमध्ये पोलीस अंमलदारांसह नाकाबंदी लावली। काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्टमध्ये आले आणि नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गाडी वेगानं पळवून तांबडी गावाकडे ते पळून गेले। मागे लागल्याचं पाहताच आरोपी जोडप्यानं वेगानं गाडी पळवली, पण त्याच वेगानं पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईनं त्यांना काही अंतरावरतीच रोखून ताब्यात घेतलं आणि जबरदस्तीनं खेचून घेतलेली गळ्यातली सोन्याची 3 तोळ्याची माळ आरोपींकडनं हस्तगत केली। आरोपींना पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। कोण वाचायला नको, कोणाला बघा नंबर कोणा दिसायला नको। कोणाला दिसायला नको तेव्हा ही अशी फोल्ड केले बघा। आई, आज तुमच्या गाडीतली चेन एका चोराने मारली, किती वाजता काय झालं? काय तुमचं नाव? माझं निलिमा नारायण वर्सोलकर। मी गोपनवरून येत होतो भागीरथी खारला। भागीरथी खार तिथे मच्छी दिली, त्याला पण दिली, तो पुढे चालला आणि मग मी त्या हॉटेलवाल्याला दिली आणि मग ते हॉटेलवाले आतमध्ये गेले घेऊन आणि तो पुढे गेला 1 जूनच्याच मच्छी घेतलेला आणि मग मी टोपली डोक्यावर घेतली आणि पिशवी हातात चालायला लागलो। तिथे असं कोणच ना, मी अशी बोंब मारली, माल हे सगळं तो पुरून आला ना, माल हे सगळी मागे सगळी तो आले नाही सगळे, मी लढायला लागलो। त्यांनी फोन केला पोलिसांना ना, त्या रेशनवाल्याने, तेव्हा तो पकडला। हो, सगळे आले तेव्हा गाडीवर। मच्छी विकण्या महिलेच्या गाडीची चेन स्नॅकिंग केली आणि आपण आता आरोपीला अटक केलेलं आहे। नेमकं काय प्रकार कशी तरी एक जी तिच्यासमोर आणखी काय गोड झालंय का? एक वयोवृद्ध 65 वर्षाच्या आजीबाई आहेत, त्या आपल्या पोट पाण्यासाठी सुकी मच्छी विकून आपला व्यवसाय करत असतात। गोफणच्या पुढे गावचं नाव भागीरथी, त्या गावाच्या इथे त्यांनी विक्री करत होत्या। त्यांच्याकडनं एक जोडपं आला आणि त्यांच्याकडनं ती मच्छी विकत घेतली आणि विकत घेऊन पुढे गेले आणि परत तेव्हा त्याच्या बाईच्या गळ्यातली ती सोन्याची चेन पाहिली, माळ ती पाहिली। पुढे गेल्यानंतर हेल्मेट घातलं, तोंडाला बांधलं आणि परत जाताना डायरेक्ट तिच्या गळ्यातली ती चेन हिसकावून घेऊन आपल्या रोहा भागाकडे आली। ते तशी माहिती आम्हाला तिथल्या गावकऱ्यांनी दिली की अशी चोरी झालेली आहे। त्वरित ते रोहा बाजूला येतात। त्वरित आम्ही स्टाफ तिथे खारी चेकपोस्टला पाठवला, तिथं नाकाबंदी लावली। त्या नाकाबंदीला सुद्धा चुकून ते मुरुड रोडने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामागे अक्षरशः बाईक घेऊन पोलिसांनी पाठलाग केला। पाठलाग करून त्यांना 3-4 किलोमीटर घेऊन पकडलं आणि पकडून त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन जी चोरलेली चेन आहे ती सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे। त्यांना सुद्धा अटक केलेली, त्यांना न्यायालयासमोर हजर करून पुढील योग्य तो तपास करीत आहोत। बरोबर आहे, हे चोरी करताना दोघं नवरा बायको आहे। नवऱ्याने चेन खेचली आणि त्या बाईने ती त्या पर्समध्ये ठेवली। याचा अर्थ दोघंही एकमेकास हा गुन्हा करताना सहकार्य करत असल्याचं दिसून आलं। त्या गाडीचा नंबर प्लेट योग्य आहे, आम्ही चेक केलं, परंतु नंबर प्लेट ती फोल्ड केली होती की जेणेकरून नंबर ओळखू येऊ नये म्हणून, परंतु त्याच्यामध्ये पुढील जो नंबर आहे तो व्यवस्थित होता, त्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं आहे।